पराभवाचे खापर कोणत्या एका व्यक्तीवर फोडता येणार नाही. संजय राऊत शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचा इतिहास चांगला नाही, पण आता कदाचित महाराष्ट्राची वैर घ्यायचा असल्यामुळे ते कोणतीही भूमिका घेऊ शकतात. महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे. एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचं चित्र दिसलं. त्यांनाही अपयश आलं आणि या अपयशाची कारणं शोधली पाहिजेत. ती कारणं EVM मशीनमध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यांमध्ये आहेत की DY चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत. यातलं मुख्य कारण कोणतं हे शोधावं लागेल आणि या पराभवाला नाना पटोले, शरद पवार की ठाकरे गटाचं नेतृत्व जबाबदार आहे का, यातून आता बाहेर पडलं पाहिजे. आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढल्या. काही जागांवर आमच्या भूमिका वेगळ्या असतील. हे महाविकास आघाडीचं अपयश आहे, व्यक्तिगत कोणत्याही पक्षाचं नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी नाना पटोलेंना पराभवास जबाबदार ठरवण्याच्या मुद्द्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी EVMवर पुन्हा शंका व्यक्त केली आहे आणि या पराभवाचं कारण EVMमध्ये आहे का. आजही ठिकठिकाणी आमचे कार्यकर्ते EVM संदर्भात बातम्या देत आहेत. नाशिकमध्ये एका उमेदवाराच्या घरात 65 मतं आहेत, पण त्याला अवघी 4 मतं मिळाली आहेत. तो एका राजकीय पक्षाचा उमेदवार आहे, तरी त्याला 4 मतं मिळाली आहेत. डोंबिवलीमध्ये EVMची मतं मॅच होत नाहीत, तिथे मतांचा आकडा मॅच होत नाही. संशयाला जागा आहे. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्याकडे 450 तक्रारी आलेल्या आहेत. आम्ही आक्षेप घेऊनसुद्धा त्यावर कारवाई होत नाही आहे. तसंच निकाल ठेवा, बॅलेटवर निवडणुका घ्या, मग पाहू, असं आव्हान राऊत यांनी दिलेलं आहे. आणि 2014पासून ठाकरे ब्रँड संपवायला मोदी शहा काम करत आहेत. फोडा आणि राज्य करा अशी त्यांची नीती आहे. तेच एक आहे तो सेफ आहे अशी घोषणा देत आहेत आणि एक असलेल्यांना मविया तोडण्याची त्यांची नीती आहे. असं या शब्दात संजय राऊत यांनी महायुती आणि भाजपावर टीकास्त्र सोडलेलं आहे. पहा की हा शेवटी निर्णय दिल्लीतून होणार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा. शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली, पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे. त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे 140च्या आसपास आमदार आहेत. इतर 2 त्यांच्या मित्रपक्षांकडे साधारण 100 आमदार आहेत. त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल. नाही, पण 2 फॉर्म्युला चर्चेत आहे असं म्हटलं जातंय. 2 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष किंवा 2.5 वर्ष. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू. ही त्यांची आघाडी आहे, त्यांची युती आहे. शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही, पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचा असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात. पण राऊतसाहेब, एक असं म्हटलं जातं आता महायुतीचं तसं महाविकास आघाडीचं आहे, पराभवाचं चिंतन होतंय. त्यात पराभवाचं काँग्रेसमध्ये हा काय आहे, नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे. स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहेत. एका व्यक्तीवरती पराभवाचं खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा आहे असं चित्र दिसलं, त्यांनाही अपयश आलं. अपयशाची कारणं शोधली पाहिजे. ती कारणं EVM मशीनमध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत, घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की DY चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे. मुख्य कारणं ही आहेत. त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल. नाना पटोले जबाबदार आहेत का, शरद पवार साहेब जबाबदार आहेत का, आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का, यातून आता बाहेर पडलं पाहिजे. आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो. एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील
पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो. हा महाविकास आघाडीचं अपयश आहे, व्यक्तिगत एका पक्षाचं आहे असं मी मानायला तयार नाही. शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही. आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते EVM मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा EVM मशीनची हलवाहलव कशा पद्धतीनं झाली, अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही. जसं नाशिकमध्ये एक उमेदवाराच्या घरामध्ये 65 मत आहेत कुटुंबात आणि त्याला 4च मतं पडली. कुटुंबात 65 मतं आहेत, कुटुंबात संपूर्ण. त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख, त्याच्यावर काम करणारे, आणि तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार आहे. त्याची बायको, त्याची आई, त्यांची मुलं, त्यांचे वडील, बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना 4 मतं पडावीत, हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. डोंबिवलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की EVM मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि त्याच्यावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानायला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत. हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.